आज सकाळी नाश्ता काय करताना म्हणून डबे सगळे चाळत होते वगैरे होते. येताना ना मी इंडियातून बरीच पिठं घेऊन इले. तर घावण्याचं पीठ मी घेऊन इलेलं आहे. तर घावणे बऱ्याच वेळा केले, तर संप दिलेला. 2 वाटे घावण्याचा पीठ होता. इथं जी माझी मुलगी राहते ना, ज्या राज्यात राहते तिथं इंडियन स्टोअर नाही. तर मी येताना ही पिठं घेऊन इले. तर घावणे माझ्या मुलींना खूप आवडतात, घावणीचं पीठ. तर त्याच्यासाठी मी हे जास्तच पीठ आणलेलं आहे. आता आम्ही नवीन शहरात दिलो, त्याची दुसरीकडे हे झाले, शिफ्ट झाला. आता इथं चांगल्या शहरात दिलो. इथं असेल एक वेळ इंडियन स्टोअर. तर शेवटचं ह्या पीठ रवलं. तिकडे सांगत होते, अगं पिठा संपली तर आई इथं इंडियन स्टोअर असतले, आपण शोधूया आणि बघू ऑनलाईन दिसतात का नाही, मग जाऊ आपण शनिवार रविवार. तर ह्या शेवटचा इंडियातून आणलेला पीठ होता 2 वाटी खावण्याचा, जाडसर जरा घरी दळलेला. तर एका गुळमाती मी 2 वाट्या पीठ घेतलं. त्याच मापाच्या वाटीत मी 1 वाटी दही घेतले आणि छान फेटून घेतले, मिक्स केले. जसं घट्ट हा म्हणजे एका पाणी 2 वाटी अजून लागताला मापात, कारण 2 वाटी पीठ होता, 1 वाटी दही. मग मी अजून 2 वाट्या त्याच वाटी पाणी घातले आणि चांगला मिक्स करून घेतले, चांगलं फेटून घेतलं. जशी ढोकळ्यात हे हवं ना पीठ, तसं तर चांगला पीठ होत झाला. तसं मी मग त्या 10 मिनटं भिजत ठेवले. जसा पीठ भिजला 10 मिनटांनी उघडून बघलं आणि मिक्स केले तर थोडा घट्ट झाला होता, कारण फुलून निघाला का फुगलेला. तर त्याच्यात परत मी थोडा पाणी घातलं आणि चांगलं परत फेटून घेतले. त्याच्यात ना 1 चमचा मी मीठ घातले आणि 3 चमचे ऑलिव्ह तेल घातले. स्टार्टिंगलाच ते घातले, बघितलं ते असत. मी बोलता बोलता मी जरा पुढे येलं. तर ऑलिव्ह चमचे 3 आणि 1 चमचा मीठ घालून हे सगळं मी फेटून घेतले. चांगलं फेटलं, मिक्स झालं, एक गाठी नाही राहिले. जसं की एकदम पातळ पण नको होता आणि घट्ट पण नको होता, कारण पातळ झालं तर ढोकळं फुगता, पण तो थोड्या वेळानं बसता. त्याच्यामुळे त्याच्या पिठाचं ना असंच पडण्यासारखं देखधारेन असं हवा होता. तर ते पीठ कसं झाला तसं मग गॅस मोठं पेटवलं, त्याच्यात मोठी कढई ठेवलं आणि त्याचं स्टँड ठेवलं आणि पाणी उकळत ठेवलं. तसं या पिठात इकडे मी 2 चमचे साखर घातलं, कारण ऑलरेडी मी मीठ घातलेलं आहे. तर 2 चमचे साखर घातलं आणि परत मिक्स करून घेतले. मग एक ताट घेतलं, जे आपण जेवतो तोच असतात ताटली, एका तेल लावले आणि ह्या सगळा मिक्स केल्यावर जशी तिकडे उकळी येईल माझ्या पाणी ठेवलेलं त्या माझ्या मोठ्या कढई, तसं मग मी ती ताटली त्याच्यात आतमध्ये ठेवलं आणि या मिश्रणांना मग इनो घेतले पाकीट 2. एका पाकिटात 5 ग्रॅम असता, तर एका 2 वाटी पीठ होता, तर मग 2 पाकिटं लागली. तर 2 पाकिटं म्हणजे 10 ग्रॅम. तर 10 ग्रॅम इनो मी याच्यात घातलं आणि परत फेटून घातलं. आता जास्त वेळ लावायसारखं नाही, कारण इनोचं हे कमी होत जातं. तर मग तिकडे पाणी उकळतच इलेला, कढई तापलेली चांगली आणि पाणी उकळून वाफ येईल. तर मग ती मी झाकण काढलं. ताट ऑलरेडी मी आत केलेलं आहे, तेल लावलेला. त्याचा सगळा मिक्सरटा मी ओतून घेतला. अगदी जसं हवं होतं तसं पीठ झालेलं आणि चांगले बबल्स वगैरे बारीक आलेले, मस्त ताटात ते पसरलं आपणच. तर आणि मग झाकण लावून मी हे 15 मिनटं शिजू दिलं. छान 15 मिनटांनी शिजला. तसं एक सुरी घेतलं आणि चेक केलं शिजलं का. तर अजून 5 मिनटं शिजावी. तसं दुसऱ्या गॅसवर मी छोटा पॅन ठेवलं, त्याच्यात 1 चमचा तेल घातलं, जिरा, मोहरी आणि कढीपत्ता फोडणी दिली आणि मग हिंग घातलं. याच्यात जरा हिंग जास्त घालायचं नेहमीपेक्षा. आणि त्याच्यात मग अर्धा ग्लास मी पाणी ओतले. त्या पाण्यात 2 चमचे साखर आणि अर्धा लिंबू पिळले. लिंबू पिळलेल्याचा व्हिडिओ आलो नाही, तेवढ्यात फोन माझं पडलो. तर तुम्ही समजून घ्या. अर्धा लिंबू मी या पाण्यात घातलं आहे, कारण दही आंबट नाही होता आणि या पाण्यात लिंबू घातला की ढोकळं छान लागतं. अर्धा लिंबू आणि 2 चमचे साखर झाली. जसं ढोकळं शिजलो तसं मग ते थोडं गार जाऊन दिलं, काढले तो याच्यातलो कढईतलो आणि त्याचे वड्या पाडले. ढोकळं इतकं छान झालेलो ना, चांगलं फुगलेलो.
बघूनच एवढा भारी वाटला ना, अरे मस्त झालो म्हटला, चांगलं फुगलो. जसं हो होतं तसं. मग त्याचे वडे पाडले चांगले चौकोनी. तुमका हवे तसे तुमच्या आकाराचे करा. ते खरं तर ना छोट्या छोट्या वाट्या ठेवून पण ढोकळं तसं करता येईल, पण ते परत सगळे वाटे शोधायचे लागतात. ते एका ताटात घातला की काम भागला. तर ह्यो मी ढोकळं झालो अगदी हात लावून बघले ते सोपनसारखं फुगलेलो. इतक्या खुश झाले ना, मस्तच झालो म्हणत पहिल्याच फटक्यात. तर कापून ती सगळी मग फोडणी केलेली ती वरून घातलं. मूठभर कोथिंबीर बारीक चिरून ठेवलेलं ती वरनं घातलं. चिडू आणि सगळी नाश्त्या गेली म्हणायचं. वासानच खुश झाला म्हणा, आई काय केलंय, छान वास येता. म्हटलं ढोकळं केलंय. आवडीने खाल्ल्याने त्यांनी इतकं आवडलं ते का की म्हणाला, आई ढोकळं ना खूप चांगलं झालो, परत जाऊच्या आधी कर हा. मी म्हटलं अगं पीठ संपला, पण तांदूळ भिजत घालून होता काय आपण बघूया. तांदूळ तर राहतात घरात ना, इकडचे का होईना पण असत तांदूळ. तर त्यात तो आपण एकदा करून बघू होता काय तांदळाचं. केले तांदळाचं सक्सेसफुल झालं ते दाखवेन तुमका. तर तो मग इतके आवडीन खाल्ल्यान. खरं तर त्याचीच आवड आणि त्याच आवडीन खाता ह्याच्यात माझा समाधान. इंडियातून मी येते तर तेवढ्याच पुरती येते की माझ्या मुली आवडीचा ज्या मिस करता सगळे पदार्थ इंडियातले माझ्या हातचे ते खाऊन घालून त्या आमका घेऊन येतात वर्षाच्या वर्षा इकडे अमेरिकेत. आईची आठवण येतं म्हणून, इंडियाची आठवण येतं म्हणून. पण मी येते तर खरं तर तिच्या आवडीचा सगळ्या या खाऊचा घालूच्यासाठी. माझ्या हातचा त्या मिस करता, इंडियातल्या गोष्टीचा काही मिस करता की हे मी खाल्लं नाही, ते नाही खाल्लं, किती वर्ष झालं असं फोनवर बोलतात की खूप वाईट वाटतं. की अरे जवळ असतं तर मी पाठवलं असते करून, मी केलं असतं असं मनात येतं. पण त्या एवढ्या लांब की मी ते का नुसती कसं करूची ती रेसिपी फक्त सांगू शकते. पण त्याका काय तेवढं रेसिपी सांगून वेळ नसता करू, आणि त्याच्यामुळे त्या काही करूच्या भानगडीत पडणार नाही. तर मग मी येते हे त्याच्या आवडीचा करून घालून आणि त्या जेवढं आवडीन खाता आणि 3 महिने मी राहते तेवढ्यात सहवास त्याच्याबरोबर राहते. मीही फ्रेश होते आणि त्याही जरा एकदम फ्रेश होता. कारण इंडियात नाही जाऊ गावला तरी आई आणि बाबा पप्पा माझ्याबरोबर असतात. मी बोला गप्पा मारून ते आईच्या हातचा खाऊ, आईबरोबर मजा करून थोडी आईवडिलांबरोबर फिरणं हे आम्ही करतो. तर असा आमचा अमेरिकेतला प्रवास असता आणि असं मला आवडतं माझ्या मुली चांगलं चांगलं करून घालू. तर आणि ताही खुश होता. मला हे सगळ्यात जास्त माझ्या मुलांक करून आवडून घालायचं आणि हे काय ह्याका मिळणार नाही म्हणून याच्यासाठी जास्त खास. तर माझं व्हिडिओ आवडलो असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.